या घडीची महत्त्वाची बातमी आहे। मुंबईमध्ये आता भिवंडीत एटीएसनं मोठी कारवाई केलेली आहे। पडघा नजीकच्या बोरिवली गावात कारवाई पाहायला मिळते। या ठिकाणी आता याच गावामधून कुख्यात साकीब नाचण आणि त्याचा मुलगा इसिस मधील दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या 16 जणांना तर पुणे इथल्या प्रकरणात 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। सध्या किती जणांना ताब्यात घेण्यात आलंय या सगळ्या संदर्भात कोणतीही माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाहीये। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अभिजित हिरे यांच्याकडून। अभिजित, काय घडतंय नेमकं भिवंडीतल्या बोरिवलीत? भिवंडी तालुक्यातील पडघा नजीक बोरिवली या गावामध्ये मुंबई एटीएसने कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमध्ये गावामधून कुख्यात जो साकीब नाचन व त्याचा मुलगा इसिस मधील दहशतवादी कृत्यात सहभागी झाले होते आणि यांना 16 जणांना तर पुणे येथील या प्रकरणात 4 जणांना ताब्यात घेतले होते। सध्या किती जणांना ताब्यात घेतले या संदर्भात अजून कुठलीही माहिती आलेली नाही, परंतु जो एटीएसचा तपास आहे तो सुरूच आहे। नेमकं या ठिकाणी 16 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। नेमकी किती एटीएसची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे, कशी कारवाई केली जाते या सगळ्या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? नक्कीच अजूनपर्यंत तरी कुठली इन्फॉर्मेशन आलेली नाहीये। अगदी मुद्दा लक्षात येतो। अभिजित, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये खरं तर भिवंडी तालुक्यातल्या पडघा नजीकच्या बोरिवलीमध्ये मुंबई एटीएसची ही मोठी कारवाई आहे आतापर्यंतची। कुख्यात साकीब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिस मधील दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या 16 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यामधील पुणे इथल्या प्रकरणात 4 जणांना सुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। सध्या किती जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे या संदर्भात अधिकृत आकडा हाती आलेला नाहीये। या संदर्भात आता अधिक तपास देखील सुरू झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।